हे काल कसे होते आणि आज काय बदल आहे यांच्यात? परत मला आनंद वाटतो सर. कारण तर ज्या व्यक्तीला हातात माईक घेण्यापूर्वी म्हणजे एखादी खुर्ची सोडण्यापूर्वी सुद्धा भीती वाटत होती, की मी बोलू शकतो का नाही, बोलेल का नाही. आज त्यांचा पूर्णपणे आत्मविश्वास संपलेला होता. परंतु तुमच्या सान्निध्यात आल्यानंतर, तुम्हाला भेटल्यानंतर आणि पहिल्याच दिवशी तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं वाटलं, की मी बोलू शकतो. तो आत्मविश्वास तुमच्या माध्यमातून मिळाला आणि तेच प्रयत्न या काल जे काही खुर्चीवर बसले होते त्यांना बोलायला सुद्धा जमत नव्हतं. आज ते आज ते बोलायला लागले. ठाम बोलायला शिकले. काल एक व्यक्ती होता ते उठतच नव्हता. काल तर अक्षरशः माझा बांधव आहे परभणी नांदेडचा उठतच जाधव, उठायचं तो नको म्हणून. उठायला सुद्धा भीत होता. आज बोलायला लागला. आज ठणठण बोलतो. आज परफेक्ट त्याने रात्री सुद्धा सराव केला आणि तुमच्या मार्गदर्शनातून आज तो ठामपणे बोलायला शिकला. मित्रांनो, इथं रात्रंदिवस सराव घेतला जातो आणि प्रचंड सरावातून तुमची भीती घालवली जाते आणि निर्भीडपणे भाषण करायला शिकवलं जातं फक्त 3 दिवसात. तुमचं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण तुम्हालाही जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि निश्चितच 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण जॉईन करा.